रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण सालावाद प्रमाणे यंदाही मकर संक्रांती निमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन दिनांक 14 जानेवारी रोजी क्वालिटी कंपनी रिक्षा स्टँड बेतुरकर पाडा कल्याण पश्चिम येथे आयोजित केले। यावेळी रिक्षा चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणवदादा पेंडकर, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील, कल्याण उपशहर अध्यक्ष सुधीर वायले, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, विधानसभा सचिव बेबीताई असे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी आलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात आला। यावेळी सत्यनारायण महापूजेचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये बलात्काराचं प्रमाण वाढत आहे। हे तेव्हाच थांबतील जेव्हा भारतामध्ये जो बलात्कार करेल त्याला भर चौकामध्ये जाळलं जाईल। बेटियां पैदा होने का डर नहीं, पर डर है उन्हें दरिंदों से जो उनको नोच कर खाने के लिए स्कूल, कॉलेज, सड़क हर जगह घात लगाए बैठे हैं। खरा दसरा तेव्हा असेल जेव्हा प्रत्येक बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात जाळले जाईल। त्या रावणाला काय जाळायचे ज्याने सीताला स्पर्श सुद्धा केला नाही। देवी पार्वती जर नसती तर गणपती आले असते का? मग गर्भातल्या कन्येमध्येही पार्वतीचं रूप पाहणं। स्त्री भ्रूण हत्या टाळा, माणुसकी हा सांभाळा, आई आवडते, बायको आवडते, मैत्रीणही आवडते, मग मुलगी का नाही? तिला वाचवा, भविष्य घडवा। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, कैसे खाओगे उनके हाथ की रोटियां, जब पैदा ही नहीं होने देगी बेटियां, बेटी है तो कल है, भ्रूण हत्या एक पाप है, असे अनेक मेसेज यावेळी सत्यनारायण महापूजेच्या वेळेस लावण्यात आले। आपण सर्वांनी जर एखाद्या मुलीवर अत्याचार होत असेल रस्त्यावर तर सोशल मीडियावर व्हिडिओ काढून व्हायरल न करता आपण तिला वाचवले पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी स्टँड प्रमुख बाबा म्हात्रे, खजिनदार मंगेश देशमुख, सुपर स्टँड प्रमुख राजू भोसले, कोषाध्यक्ष आश्रम अवताडे, कोषाध्यक्ष अनिल पानखडे, संयोजक हेमंत बंटी चौधरी, संयोजक नितेश ठाणगे, बेतुरकर पाडा विभाग प्रमुख मुकेश मौर्य, मार्गदर्शक दिनेश दुर्गुडे, मार्गदर्शक राजमणी यादव, मार्गदर्शक बेबीताई, उपस्थित प्रमुख राजेंद्र भोसले, खजिनदार मंगेश देशमुख, सेक्रेटरी अनिल पानखडे, सचिव नितेश ठाणगे या सर्वांचं मोठं योगदान होतं। यावेळी सत्यनारायण महापूजेच्या आणि महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। महिलांना मी असा संदेश देणार आहे की ज्या वेळेला आपण घरातून निघतो तर मला तरी असं वाटतं की महिलांनी अंगभर पहिले कपडे वापरावे सगळ्यात पहिले। आणि म्हणजे का तर आपण दुसऱ्यावरती शिंतड्या उडवण्यापेक्षा आपण पहिलं आपलं झाकून घ्यावं असं मला असं महिलांना, कारण मी बघते 5 वाजल्यापासून मी स्टँडला असते, त्याच्यामुळं टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते। त्याच्यामुळं महिलांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही आहे शिकलेले आहे, सगळं काय आहे सगळं मला मान्य आहे, पण आपण जर सरळ राहिलो आणि अजून त्याच्यातनं असं शिकावं महिलांनी की बाबा माझी सुरक्षा मी कशी करू शकते। आज आम्ही एवढा देखावा केला आहे, त्याच्यातनं भरपूर लोकांनी बघितलेलं आहे आणि मला तरी वाटतं की महिलांनी आपली सुरक्षा स्वतः पण करू शकतात। त्या आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरज नाही आहे। जर आपल्या पाठीवरती कोणी बघितलं तर आपल्याला ताबडतोब कळतं का हा माणूस आपल्याला कुठल्या भागाला रोखतो, तर मग ती आपली सुरक्षा का नाही करू शकत। आणि आज जे बलात्कार होतात त्यांचं मला असं सांगणं आहे की बलात्काराला शोधण्यापेक्षा तुरंत त्याला फाशीची सजा द्या, कारण 8-8 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होते। असे नराधमांना चौकात जर फाशी दिली तर 4 पुढचे लोक कमी होतील असं माझं सरकारला पण सांगणं आहे। आणि नागरिकांना पण असं माझं आव्हान आहे, व्हिडिओ नका काढू, महिलांनी जिथं तुम्ही बघितलं तर तिथं मदतीला जा, असं नका बोलू की ही महिला आहे। जर महिला पुरुषाला वाचवू शकते, उठवू शकते तर पुरुषांनी पण महिलांना मान दिला पाहिजे। आज कसं असतं, आज क्षेत्रामध्ये असं नाही म्हणजे 90% मुलं 100% प्रमाणे जर घेतलं तर मुलींचं प्रमाण झालं 25% झालं। आज प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, सर्व पाहिजे, पण त्याला मुलगी नको। ती का नको म्हणून त्याचं एक प्रत्येकाला त्याचं हे झालं पाहिजे की मुलगी का नको। आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही लागणारच आहे। आपण त्यांना आरक्षण दिलंय, सर्व क्षेत्रामध्ये त्यांना 50%, 70% आरक्षण दिलंय, पण त्यांना आपण सुरक्षाच नाही दिली। आपण त्यांच्यासाठी सर्व योजना केल्यात, लाडकी बहीण योजना केल्यात, त्याच्या भरपूर योजना केल्यात, पण त्यांच्यासाठी आपण सुरक्षा म्हणजे नावाचं काहीच नाही आपल्याकडे की बाबा
बलात्कारसारखे प्रकार भारतामध्ये होत आहेत आणि आपण बलात्कार करणाऱ्या विरुद्ध जो करतो आपण त्याला बोलतो हाच तो आरोपी आहे का. जेव्हा ज्यांच्या घरात बलात्कार होतो त्याला माहिती असतं की ते काय झालेलं असतं त्या घरात. अशा हिशोबाने आम्ही तो देखावा केलेला आहे. म्हणजे एक संदेश लोकांनी घ्यावा की आपण आज प्रत्येक आम्ही रिक्षा चालवतो, एका रिक्षात आज 3-3, 4-4 लेडीज जात असतात. त्या जात असताना त्या सुरक्षा कशा राहतील, त्या आपण त्यांना सुखरूप तरी कशा पोहोचू. ते जर त्यांच्यावरती जर आज कोणी एखाद्या टायमाला जर हल्ला होत असेल तर आपण काय करतो, व्हिडिओ काढतो. आपण ते व्हिडिओ काढतो, अरे बघू कसं झालं. पण त्या पोरीला वाचवायला किंवा त्या महिलेला वाचवायला कोणी पुढे जात नाही. आज आपण 100 लोक एका ठिकाणी जमतो, पण आपण काय करतो, हातात मोबाईल घेतो. मोबाईल काढून अरे बघ मी हा व्हिडिओ काढला, मी इथंच होतो. अरे पण तो होता तिथे वाचव ना, म्हणजे वसई विरारसारख्या घटना होणार नाही. जर सर्व जर एकत्र आले ना तर ही असं होऊ शकते. महिला सुरक्षित रात्री 12 वाजता फिरू शकतात सर्व एकत्र आल्यावर, असं माझं म्हणणं. रिक्षा स्टँड आणि एक महिलांचं संरक्षण आणि महिलांना मान सन्मान देणारा हा रिक्षा स्टँड आहे. आणि या सर्व माझ्या रिक्षा चालक आणि मालकांना मी सॅल्यूट करतो. एक संदेश त्यांनी जो दिला आहे आणि एक पाया जो दिला, एक विश्वासाचा आधार जो दिला आहे, या बेतुरकर पाड्यावरचा कोणताही रिक्षा चालक असू द्या, मालक असू द्या, तो आमच्या या माता भगिनीसाठी फार मोठा आधार आहे. आणि आज आमच्या बेबीताई या ज्या ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या रिक्षा चालक आहेत, महिला रिक्षा चालक, त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. आणि एक महिला असते आमची, परंतु याच्याबरोबर आमचे हे सगळे बंधू असतात, परंतु सर्व जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडतात. बेबीताईंशिवाय या ठिकाणी रिक्षा स्टँडवरती मोठा कार्यक्रम होणं शक्यच नाही. आणि अशा या महिलेला मान सन्मान दिला जातो. येणाऱ्या काळात असंच सन्मान सर्वच महिलांना मिळावा आणि एक बेतुरकर पाड्यावर चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी जे प्रयत्न झाले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या रिक्षा स्टँडच्या सर्व चालक मालकांना धन्यवाद, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.